नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सराव प्रश्नपत्रिका घटक चाचणी क्रमांक 2 विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 9वी। प्रश्न क्रमांक 1 अ योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। 1. दातांचे डॉक्टर अंतर्वक्र आरसा वापरतात। 2. वारंवारतेचे SI एकक हर्ट्झ हे आहे। ब. योग्य जोड्या जुळवा अस्तंभ ब स्तंभ। 1. अवश्राव्य ध्वनी उत्तर आहे ब. 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारता। 2. डायमंड हिरा उत्तर आहे अ. काच कापणे। क. पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा। 1. मिथेन हे नैसर्गिक इंधन आहे उत्तर आहे बरोबर। प्रश्न क्रमांक 2 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणतेही एक। 1 सेंटीमीटर तरंग लांबी असलेला ध्वनी तरंग 340 मीटर पर सेकंद वेगाने हवेतून जात असल्यास ध्वनीची वारंवारता किती असेल? उत्तर आहे दिलेली माहिती वेग v = 340 मीटर पर सेकंद, तरंग लांबी म्हणजेच लॅम्बडा बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 0.01 मीटर। सूत्र वारंवारता बरोबर वेग भागिले तरंग लांबी। कृती दिलेली वारंवारता बरोबर 340 भागिले 0.01 म्हणजेच किती आहे वारंवारता 34,000 हर्ट्झ। ध्वनीची वारंवारता 34,000 हर्ट्झ इतकी असेल। 2. शास्त्रीय कारण लिहा अंतर्वक्र आरसा दाढी करण्यासाठी वापरतात। उत्तर आहे अंतर्वक्र आरसा दाढी करण्यासाठी वापरतात कारण जेव्हा वस्तू चेहरा आरशाच्या ध्रुव आणि नाभीच्या दरम्यान ठेवली जाते तेव्हा आरशामागे आभासी सुलट आणि मोठी प्रतिमा मिळते। यामुळे चेहऱ्यावरील बारीक केस स्पष्टपणे दिसतात। प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा। 1. किरणाकृती काढण्यासाठीचे 3 नियम लिहा। उत्तर आहे नियम 1. मुख्य अक्षाला समांतर जाणारे प्रकाश किरण परावर्तनानंतर मुख्य नाभीतून जातात। नियम 2. मुख्य नाभीतून जाणारे प्रकाश किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षाला समांतर होतात। नियम 3. वक्रता केंद्रातून जाणारे प्रकाश किरण परावर्तनानंतर त्याच मार्गाने परत फिरतात। 2. अग्निशामक यंत्राची आकृती काढून आंतररचना स्पष्ट करा। उत्तर आहे सिलिंडर। दाबाखाली अग्निशामक द्रव्य CO2 पावडर फोम साठवलेले असते। कळ दाब सोडण्यासाठी नियंत्रण करतात। सायफन ट्यूब द्रव्य खालून वर नॉझलकडे नेते। नॉझल द्रव्य आगेकडे फवारते। विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत। चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा। थँक्स फॉर वॉचिंग।